ओके, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपल्याला अँजिओग्राफी बघायचं आहे आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम, त्याच्यानंतर सायलेंट हार्ट अटॅक काय असतं किंवा हार्ट ट्रान्सप्लांट काय असतं हे पॉइंट्स आज आपल्याला बघायचे. आणि याच्यानंतर आपलं चॅप्टर संपणार आहे. याच्यानंतर एक छोटासा पॉइंट आहे, दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. तर त्याच्यातले 2-3 पॉइंट झाले की इथेच आपला चॅप्टर संपणार आहे. मग आपण नंतर दुसऱ्या चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. तर त्याआधी आपल्याला अँजिओग्राफी आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राम काय असतं किंवा हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे काय ते 1 बाय 1 बघायचं आहे. सो ओके, मग आपण 1 बाय 1 बघूया सगळे पॉइंट्स. तर सगळ्यात पहिले काय आहे अँजिओग्राफी. मग व्हॉट इज अँजिओग्राफी किंवा अँजिओग्राफीची डेफिनेशन काय आहे? तर एक्स-रे इमेजिंग ऑफ कार्डियक ब्लड वेसल्स टू लोकेट पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस इज कॉल्ड एज अँजिओग्राफी. म्हणजे एक्स-रे इमेजिंगचा यूज इथे केला जातो. कशासाठी? टू लोकेट दी पोझिशन ऑफ ब्लॉकेजेस. म्हणजे हे एक्स-रे इमेजिंग कशाचं केलं जातं बाळांनो? कार्डियक ब्लड वेसल्सचं. म्हणजे आपल्या हार्ट मध्ये ज्या ब्लड वेसल्स कार्यरत असतात त्या ब्लड वेसल्सचं एक्स-रे इमेजिंग केलं जातं, जेणेकरून आपल्याला त्या ब्लड वेसल मधलं किंवा त्या रक्तवाहिन्यांमधले ब्लॉकेजेस लवकरात लवकर दिसून येतील. ह्याच्यासाठी जी टेक्निक यूज केली जाते त्याला आपण अँजिओग्राफी असं म्हणत असतो. म्हणून काय म्हटलंय? एक्स-रे इमेजिंग ऑफ कार्डियक ब्लड वेसल्स. कार्डियक म्हणजे मी तुम्हाला ह्याच्या आधी सांगितलंय की हार्टशी रिलेटेड ज्याही वेसल्स असतात त्यांना आपण कार्डियक वेसल्स असं म्हणतो किंवा कार्डियक मसल्स असं म्हणतो. तर ज्या ब्लड वेसल्स हार्ट मध्ये प्रेझेंट असतात त्यांना आपण कार्डियक ब्लड वेसल्स म्हणतो. तर त्या कार्डियक ब्लड वेसल्सची एक्स-रे इमेज घेतली जाते आणि त्या एक्स-रे इमेज वरनं आपल्याला कळतं की त्या ब्लड वेसल मध्ये कुठे नेमकं ब्लॉकेज आहे. ठीक आहे. तर ही जी ट्रीटमेंट असते किंवा ही जी पूर्ण प्रोसेस असते त्याला आपण अँजिओग्राफी असं म्हणतो, विच इज कॉल्ड एज अँजिओग्राफी. फॉर ट्रीटिंग ब्लॉकेजेस अँजिओप्लास्टी और बायपास सर्जरी आर परफॉर्म्ड. मग हे जे ब्लॉकेजेस आहेत ब्लड वेसल्स मधले किंवा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रेझेंट असणारे हे जे ब्लॉकेजेस आहे त्यांना ट्रीट करण्यासाठी जे ट्रीटमेंट्स यूज केले जातात हे असतात अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की अँजिओप्लास्टी झाली आहे, बायपास सर्जरी झाली आहे. तर ह्या ट्रीटमेंट आहेत ते ब्लॉकेजेस जर आपल्याला रिलीव्ह करायचे असतील तर या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या काय केल्या जातात? यूज केल्या जातात. मग व्हॉट इज अँजिओप्लास्टी किंवा व्हॉट इज अँजिओग्राफी किंवा व्हॉट इज बायपास सर्जरी? तर इन अँजिओप्लास्टी अ स्टेंट इज इन्सर्टेड ऍट साइट ऑफ ब्लॉकेजेस टू रिस्टोर ब्लड सप्लाय. म्हणजे काय केलं जातं की अँजिओप्लास्टी मध्ये जिथे ब्लॉकेज झालेलं आहे तिथे एक स्टेंट इन्सर्ट केला जातो, एक ऑब्जेक्ट इन्सर्ट केला जातो की जेणेकरून ते जे ब्लॉकेज आहे ते परत पूर्ववत होईल. ठीक आहे. लाईक ब्लॉकेज झालेला आहे म्हणजे काय की या दोघांच्या मध्ये कुठला तरी जो कंपोनंट असतो किंवा तिथे क्लॉग तयार झालेला असतो म्हणून ब्लड समोर सप्लाय होऊ शकत नाही. ठीक आहे. तर इथे काय केलं जातं की एक स्टेंट किंवा एक ऑब्जेक्ट ऍड केला जातो, तिथे इन्सर्ट केला जातो जेणेकरून जो ब्लड सप्लाय आहे तो परत पूर्ववत केला जाईल. ठीक आहे. किंवा पूर्ववत होईल जेणेकरून हार्टला ब्लड सप्लाय प्रॉपरली होईल आणि हार्ट प्रॉपरली अदर बॉडी पार्ट्सला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करू शकेल. तर असो दॅट इज अँजिओप्लास्टी. तर फक्त एवढाच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की एक स्टेंट किंवा एक ऑब्जेक्ट इन्सर्ट केला जातो तुमच्या ब्लड वेसलमध्ये, कार्डियक ब्लड वेसलमध्ये, आणि ब्लड सप्लाय जो आहे तो परत रिस्टोर केला जातो. ठीक आहे. दॅट इज अँजिओप्लास्टी. While in bypass surgery, the atherosclerotic region bypassed with वेन और आर्टरी. म्हणजे अॅथेरोस्क्लेरोटिक म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं होतं की अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणजे जेव्हा तुमच्या आर्टरीज मध्ये किंवा हार्ट मध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या आर्टरीज असतात त्यांच्यामध्ये जेव्हा फॅट्स, कॅल्शियम, कोलेस्टेरॉल किंवा फायब्रस टिश्यू सारखे कंपोनंट सॅच्युरेट होतात किंवा साचायला लागतात तेव्हा हळूहळू ती जी तुमची आर्टरी असते ती ब्लॉक व्हायला लागते. राईट. तर त्याला तुम्ही अॅथेरोस्क्लेरोसिस किंवा त्या डिसीजला तुम्ही अॅथेरोस्क्लेरोसिस म्हटलं होतं. मग असा जो अॅथेरोस्क्लेरोटिक रिजन असतो की जिथे हे डिपॉझिशन झालंय तिथे काय केलं जातं? दॅट रिजन इज बायपास्ड विथ वेन और आर्टरी. काय केलं जातं की तुमच्या बॉडी मधल्या अदर बॉडी पार्ट्स मधल्या वेन किंवा आर्टरीज घेतल्या जातात आणि त्या तिथे काय केल्या जातात? इन्सर्ट केल्या जातात किंवा तिथे कनेक्ट केल्या जातात जेणेकरून तो जो क्लॉग्ड रिजन असतो किंवा अॅथेरोस्क्लेरोटिक रिजन असतो तो परत पूर्ववत होऊन तिथे जो ब्लड सप्लाय आहे तो प्रॉपरली समोर होऊ शकेल. म्हणून काय म्हटलंय? दॅट वेन और आर्टरी
can be taken from any other suitable part of the body like hands or legs. मग जी वेन आणि आर्टरी घेतली जाते ती आपल्या अदर कन्व्हेनियंट बॉडी पार्ट मधून घेतली जाते, लाईक हँड्स मधून घेतले जाऊ शकते किंवा लेग्स मधून सुद्धा ती वेन किंवा आर्टरी घेतली जाऊ शकते. मग जी ब्लॉक झालेली आर्टरी आहे ती रिप्लेस केली जाते या आर्टरी किंवा वेनच्या मदतीने, म्हणून आपण त्याला म्हणत असतो बायपास सर्जरी. ठीक आहे. तर असो हे दोन ट्रीटमेंट आहेत की ज्या ट्रीटमेंटच्या मदतीने आपण काय करू शकतो बाळांनो, हे अँजिओग्राफी परफॉर्म करू शकतो किंवा अँजिओग्राफी किंवा हे जे ब्लॉकेजेस आहे हे आपण ट्रीट करून त्या पेशंटला परत बरं करू शकतो. ठीक आहे. तर असो दीज आर द ट्रीटमेंट्स. देन पॉइंट बघायचा आपल्याला, व्हॉट इज हार्ट ट्रान्सप्लांट. रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट बाय नॉर्मल हार्ट from brain dead or recently dead donor called as heart transplant. हार्ट ट्रान्सप्लांटची डेफिनेशन त्यांनी तिथे सांगितली आहे की रिप्लेसमेंट ऑफ सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट, म्हणजे जे खूप जास्त डॅमेज झालेलं हार्ट असतं त्याची रिप्लेसमेंट केली जाते. इधर मग ती ब्रेन डेड म्हणजे काय की जो पर्सन कोमामध्ये गेलेला आहे की ज्याचं त्याच्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. ठीक आहे. तर अशा पर्सन मधला एकतर हार्ट घेतला जातो किंवा त्याला असं नाहीये की आपण डायरेक्ट घेऊ शकतो, पहिले त्या पर्सनच्या फॅमिलीचा अग्रीमेंट घेणंही गरजेचं असतं. बट इफ जर कोणी तयार असेल तर ते हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतात किंवा डोनर जर तयार असेल तर दे कॅन ट्रान्सप्लांट हार्ट फ्रॉम वन पर्सन टू दी अनदर पर्सन. पण पर्सन कोणता सांगितलाय त्यांनी, ब्रेन डेड पर्सन. ठीक आहे. की ज्याचा त्याच्या बॉडी बरोबरचा कॉन्टॅक्ट लॉस झालेला असतो अशा पेशंटचा सुद्धा हार्ट आपण दुसऱ्या पेशंटला काय करू शकतो, डोनेट करू शकतो. ब्रेन डेड मीन्स काय की त्याच्या ब्रेन मध्ये डिफिकल्टी असते. ब्रेन मध्ये डिफिकल्टी असते म्हणजे काय की त्याचा बॉडीचा कंट्रोल, बॉडीचं संतुलन काय झालेलं असतं, बिघडलेलं असतं. त्याच्यामुळे ते कोऑर्डिनेशन नाही होऊ शकत. कोमामध्ये गेलाय पेशंट, बऱ्याच वेळा ऐकत असाल तुम्ही, राईट. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट नसते, फक्त आय मुवमेंट वगैरे युजली दिसून येते किंवा अदरवाईज कुठल्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला त्यांच्या बॉडीमध्ये ऑब्झर्व होत नाही. ठीक आहे. तर मग असे जे ब्रेन डेड पर्सन असतात किंवा पेशंट्स असतात असे, किंवा एखादा रिसेंटली डेड डोनर, ठीक आहे, की ज्याचा नुकताच डेथ झालंय अशा पर्सनचं सुद्धा हार्ट आपण काय करू शकतो, ट्रान्सप्लांट करू शकतो. किंवा त्या बॉडीमधलं हार्ट काढून आपण ज्या बॉडीला गरज आहे त्या हार्टची, की ज्याचं हार्ट डॅमेज झालेलं आहे अशा व्यक्तीमध्ये आपण ते हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतो किंवा ट्रान्सफर करू शकतो. आणि हीच जी होल प्रोसेस आहे त्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हणतो. Then it is necessary in case of patient with end stage heart failure and coronary arterial diseases. मग ही जी प्रोसेस आहे ही कुणामध्ये नेसेसरी असते किंवा कुणामध्ये गरजेची असते, ज्या लोकांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजेस असतात एकदम डेंजरस लेवलचे, किंवा हार्ट फेल्युअरचा एंड स्टेज ज्यांच्यामध्ये सुरू असतो अशांमध्ये आपण हार्ट ट्रान्सप्लांट करून त्या पर्सनला परत रिवाइव्ह करू शकतो किंवा त्याला आपण परत एक जो लाईफ स्पॅन, एक्सटेंडेड लाईफ स्पॅन आहे तो प्रोव्हाइड करू शकतो. दॅट इज हार्ट ट्रान्सप्लांट. हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे परत एकदा मराठीमध्ये मी तुम्हाला सांगते की जेव्हा एखाद्या पर्सनचा हार्ट हे सिव्हिअरली डॅमेज झालेलं असतं तेव्हा त्याला आपण नवीन हार्ट देऊन किंवा त्याच्या बॉडीमध्ये आपण नवीन हार्ट ट्रान्सप्लांट करून त्याला त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो एक्सटेंड करू शकतो. तो हार्ट, ते जे हार्ट आहे ते आपण ब्रेन डेड पर्सन पासनं, पेशंट पासनं हे करू शकतो, घेऊ शकतो आणि त्या नीडेड पर्सनच्या बॉडीमध्ये आपण ते हार्ट रिप्लेस करू शकतो. किंवा रिसेंटली डेड जर एखादा पर्सन झाला असेल तर त्याचंही हार्ट आपण त्या दुसऱ्या व्यक्तीला डोनेट करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचं हार्ट जे आहे ते रिप्लेस करण्यासाठी आपण यूज करू शकतो टू एक्सटेंड लाईफ स्पॅन ऑफ दॅट नीडी पर्सन. आणि ही जी प्रोसेस असते त्याला आपण हार्ट ट्रान्सप्लांट असं म्हणतो. कुणासाठी गरजेची असते ही, कशासाठी गरजेची असते की असे पेशंट की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी एंड स्टेज सुरू असते हार्ट फेल्युअरची किंवा ज्यांच्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिसीजेस असतात यांच्या अशा पेशंट्समध्ये आपण हे हार्ट ट्रान्सप्लांट करू शकतो. ठीक आहे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे सायलेंट हार्ट अटॅक. व्हॉट इज सायलेंट हार्ट अटॅक? इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की हार्ट अटॅकला आपण मायोकार्डियल इन्फार्क्शन सुद्धा म्हणू शकतो किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजेच हार्ट अटॅक, हे मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलंय. तर म्हणून आपण याला काय म्हणू शकतो, सायलेंट हार्ट अटॅकला आपण आणखी काय म्हणू शकतो, इट इज सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन. देन सेकंड पॉइंट इज
इट लॅक्स जनरल सिम्पटम्स लाईक एक्स्ट्रीम चेस्ट पेन, हायपरटेन्शन, स्वीटिंग, डिझीनेस, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय बाळांनो, की ज्या पेशंटमध्ये कुठल्याही प्रकारच्या हार्ट अटॅकची त्यांची बॉडी सिम्पटम्स शो करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे लक्षणं त्यांच्या बॉडीमध्ये दिसून येत नाही, की वेदर हार्ट अटॅक किंवा एकदम एक्स्ट्रीम चेस्ट पेन होत असतं. ज्या लोकांना हार्ट अटॅकची भीती असते किंवा बीपीचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये युजली काय होतं की एक्स्ट्रीम चेस्ट पेन होतं, छातीमध्ये दुखतं, त्यांच्या श्वास घेण्यासाठी त्यांना त्रास होतो, श्वास घेताना त्यांच्या छातीमध्ये दुखतं, एकदम थकल्यासारखं त्यांना वाटतं, डिझीनेस आपण त्याला म्हणतो, स्वेटिंग खूप जास्त घाम येतो. तर युजली हे हार्ट अटॅकचे लक्षण असतात. पण सायलेंट हार्ट अटॅक मध्ये असा कुठल्याही प्रकारचा सिम्पटम त्या पर्सनची बॉडी शो करत नाही, म्हणून आपण त्याला सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतो. ठीक आहे. नंतर काय सांगितलं मग सिम्पटम्स नेमके काय असतात, तर सिम्पटम्स आर सो माइल्ड दॅट पर्सन कन्फ्युजेस अँड देअर बाय इग्नोर्स इट. मेन आर मोर अफेक्टेड दॅन वुमेन. काय सांगितलं याच्यामध्ये की या सायलेंट हार्ट अटॅकचे जे सिम्पटम्स असतात ते इतके माइल्ड असतात, इतके सौम्य स्वरूपाचे असतात की बऱ्याच वेळा तो व्यक्ती त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. किंवा एखाद्या वेळी जर थोडंसं वाटतही असेल तर बऱ्याच वेळा काय समजलं जातं की कदाचित ऍसिडिटी होत आहे, झाली असेल म्हणून असं होतंय, डिझीनेस आलाय, अस्वस्थपणा वाटतोय, असं बऱ्याच वेळा या गोष्टीवर ती लोक जातात आणि तो ऍक्च्युली माइल्ड किंवा सायलेंट हार्ट अटॅकचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये कळतच नाही की अटॅक येतोय म्हणून किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे हार्टमध्ये, तर हे कळतच नाही. एवढे सौम्य स्वरूपाचे त्याचे लक्षण असतात आणि मग ती व्यक्ती सायलेंट हार्ट अटॅक पासून सफर होते. ठीक आहे. तर प्रोबेबली मेन जे असतात ते जास्त सफर होतात सायलेंट हार्ट अटॅक पासून दॅन वुमेन. ठीक आहे. तर असो हे होतं सायलेंट हार्ट अटॅक की ज्याच्यामध्ये नॉर्मल हार्ट अटॅकचे जे सिम्पटम्स असतात लाईक डिझीनेस असेल, स्वेटिंग असेल, सिव्हिअर चेस्ट पेन असेल किंवा एक्स्ट्रीम चेस्ट पेन असेल, असे जे लक्षणं आहे हे या सायलेंट हार्ट अटॅकमध्ये दिसून येत नाही. फक्त थोडंसं अस्वस्थ वाटतं, एकदम सौम्य स्वरूपाचे त्याचे लक्षणं असतात. त्याच्यामुळे बरेच जण कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही की त्यांना चेस्ट पेन होतोय किंवा हार्ट अटॅक येतोय त्यांना, हे ते डिफरन्शिएट नाही करू शकत आणि मग ते सायलेंट हार्ट अटॅक पासून सफर होतात. तर हे होतं सायलेंट हार्ट अटॅक. देन लास्ट पॉइंट इज नेक्स्ट पॉइंट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. आता इलेक्ट्रोकार्डिओग्राम कशासाठी असतो, ईसीजी कशासाठी असतं, तर आपल्या हार्टमध्ये प्रॉपर फंक्शनिंग सुरू आहे की नाही, आपल्या लंग्समध्ये प्रॉपर फंक्शनिंग सुरू आहे की नाही, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर इलेक्ट्रोकार्डिओग्रामची मदत घेतली जाते किंवा ईसीजी मशीनच्या मदतीने ते जे पाथवेज आहेत आपल्या हार्टमध्ये ते प्रॉपरली वर्किंग आहे की नाही हे फिजिशियन आपल्याला सांगत असतात. ठीक आहे. तर बघूया आपण काय असतं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. तर ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन्स डिटेक्टेड ॲट बॉडी सरफेसेस ड्युरिंग प्रोपगेशन थ्रू वॉल ऑफ हार्ट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. काय सांगितलंय की आपल्या हार्टमध्ये कुठल्या प्रकारचे फंक्शनिंग प्रॉपरली सुरू आहेत किंवा नाही याचं ग्राफिकल रेकॉर्डिंग या मशीनच्या मदतीने केलं जातं. काय सांगितलंय, ग्राफिकल रेकॉर्डिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन्स. ठीक आहे. आपल्या हार्टमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन्स होत आहेत, ठीक आहे, ते व्हॅरिएशन्स रेकॉर्ड केले जातात ग्राफच्या स्वरूपामध्ये. कुठून ते डिटेक्ट केले जातात, तर आपल्या बॉडी सर्फेसेस, मग कुठे कोणते बॉडी सर्फेसेस तेही समोर मेन्शन केलंय. तर त्या बॉडी सर्फेसेस वरून काय केलं जातं की हे जे इलेक्ट्रिकल व्हॅरिएशन्स किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे चेंजेस आपल्या हार्टमध्ये होत आहेत ते काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात ग्राफच्या स्वरूपामध्ये ड्युरिंग प्रोपगेशन थ्रू वॉल ऑफ हार्ट. म्हणजे प्रोपगेशन म्हणजे काय की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन, वेव्ह ऑफ वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन जे एसए नोड, एव्ही नोड आपण बघितलं याच्या आधी, तर त्याला आपण प्रोपगेशन असं म्हणतो किंवा ते सिग्नल समोर पाठवले जातात आणि मग कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन सारखे फिनॉमिनॉन आहे किंवा प्रोसेसेस आहे ते कॅरीड आउट होत असतात. तर काय केलं जातं, हे आपण वॉल ऑफ हार्ट किंवा हार्टच्या ज्या वॉल असतात त्याच्या थ्रू काय करू शकतो, ते आपण मेजर करू शकतो. तर मग याचं पूर्ण जे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं हे इलेक्ट्रोकार्डिओग्राम किंवा ईसीजी मशीनच्या मदतीने आपण काय करून घेऊ शकतो, माहिती करून घेऊ शकतो किंवा कुठला प्रॉब्लेम आहे का हे सुद्धा आपण फिजिशियन्सच्या मदतीने जाणून घेऊ शकतो. ठीक आहे.
तर असं हे होतं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. देन काय सांगितलंय, रेकॉर्डिंग मे बी इन द फॉर्म ऑफ प्रिंट आउट और ऑन स्क्रीन डिस्प्ले. मग ही जी रेकॉर्डिंग असते ही एकतर आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये सुद्धा बघू शकतो, प्रिंट आउट मिळते त्याची एक, किंवा आपण ऑन स्क्रीन डिस्प्ले किंवा ती जी मशीन असते तिथे एक स्क्रीन असते त्याच्यावरनं सुद्धा ते काय होऊ शकतं आपण ऑब्झर्व करू शकतो. देन किंवा त्या फॉर्म मध्ये ते रेकॉर्डिंग केलं जातं. देन इन्स्ट्रुमेंट युज्ड इज इलेक्ट्रोकार्डिओग्राफ और ईसीजी मशीन. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ हे इन्स्ट्रुमेंट, या इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने काय केलं जातो, ईसीजी केला जातो. देन इट डिटेक्ट्स अँड अँप्लिफाईज सिग्नल्स. या ईसीजी मशीनचं काम काय असतं बाळांनो, की आपल्या हार्टमध्ये प्रॉपर सिग्नल्स समोर पोहोचतायत की नाही आणि अकॉर्डिंग टू दॅट सिग्नल्स आपलं हार्ट प्रॉपरली वर्किंग करतंय की नाही, हे जे सिग्नल्स आहेत ते डिटेक्ट केले जातात ईसीजी मशीनच्या मदतीने. देन मग याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स यूज केले जातात. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल. आता इलेक्ट्रोड तुम्ही ऐकलंय केमिस्ट्रीमध्ये, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, निगेटिव्ह इलेक्ट्रोड किंवा कॅथोड अॅनोड तुम्ही त्याला म्हणत असता. तर असो ते आपल्याला काही एवढं डिटेलमध्ये नाही दिलंय, फक्त सांगितलंय की याच्यामध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये इलेक्ट्रोड्स यूज केले जातात. 4 इलेक्ट्रोड्स पोझिशन ऑन लिम्स. तुमच्या लिम्सवर, म्हणजे लिम्स म्हणजे काय, हात आणि पाय. ठीक आहे, तर 4 इलेक्ट्रोड्स तुमच्या लिम्सवर पोझिशन केले जातात, 2 तुमच्या आर्मवर आणि 2 तुमच्या लेग्सवर. ठीक आहे, तर 4 इलेक्ट्रोड्स. देन 6 इलेक्ट्रोड्स पोझिशन ऑन द चेस्ट कॉल्ड एज चेस्ट इलेक्ट्रोड्स. आणि 6 इलेक्ट्रोड जे आहे ते तुमच्या चेस्टवर पोझिशन केले जातात, प्लेस केले जातात. ठीक आहे, त्यांना तुम्ही चेस्ट इलेक्ट्रोड म्हणणार, वाईल जे लिम्सवर प्लेस केले जातात त्यांना तुम्ही लिम्ब इलेक्ट्रोड म्हणणार. ठीक आहे, किंवा लिम्स इलेक्ट्रोड म्हणणार. देन रेकॉर्ड शो 3 डिफरंट वेव्स. मग कशा प्रकारचा रेकॉर्ड दिसून येतं, तर त्या रेकॉर्ड मध्ये बाळांनो 3 प्रकारच्या वेव्ह दिसून येतात. पहिली असते पी वेव्ह, दुसरी असते क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि तिसरी असते टी वेव्ह. लाईक इथे डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे मी दाखवली आहे ही छोटी पी वेव्ह आहे, ही शार्प क्यूआरएस कॉम्प्लेक्स आहे आणि ही शेवटची टी वेव्ह आहे. ठीक आहे, हेच परत रिपीट इकडे दाखवलंय, पी वेव्ह, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. म्हणजे नॉर्मल ईसीजी जो आहे तो अशा पॅटर्न मध्ये असतो. ठीक आहे, तर आता इथे पी वेव्ह आहे आणि ही क्यूआरएस वेव्ह आहे, राईट. तर मग या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला आपण पीआर इंटरवल म्हणणार. त्याच्यानंतर या दोघांमधलं जे इंटरवल आहे त्याला आपण आर इंटरवल असं म्हणणार. देन हे जे इंटरवल आहे या क्यू पासून टी पर्यंत त्याला आपण क्यूटी इंटरवल असं म्हणणार. इकडे टाइम आहे दिलेला आणि इकडे मिली व्होल्ट्स, की केवढं याच्यामध्ये किती व्होल्ट्स मध्ये किंवा किती व्होल्टला तो जो ग्राफ आहे तो रन होतो. ठीक आहे, तर आणि ही जी आहे मधली हे क्यूआरएस आहे, राईट. तर मग हा एस आणि टी या दोघांमधली ही जी लाईन आहे याला आपण एसटी सेगमेंट म्हटलंय. तर हा नॉर्मल ईसीजीचा पॅटर्न असतो. ठीक आहे, तर असं आपल्याला बघायचंय. सगळ्यात पहिले पी वेव्ह. व्हॉट इज पी वेव्ह, तर इट इज स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन फ्रॉम बेस लाईन ऑफ ग्राफ. म्हणजे काय, ही काय आहे, अगदी स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन, म्हणजे अगदी थोडंसं वरती डिफ्लेक्ट झाली आहे ती वेव्ह, म्हणून काय म्हटलंय, स्मॉल अपवर्ड डिफ्लेक्शन. ठीक आहे, फ्रॉम बेसलाईन ऑफ ग्राफ. आणि या ग्राफच्या बेसलाईन पासून ती काय झालेली आहे, वरती थोडीशी अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह झालेली आहे. व्हॉट इट रिप्रेझेंट्स, तर इट रिप्रेझेंट्स आर्ट्रियल डिपोलरायझेशन. म्हणजे की आर्ट्रियल डिपोलरायझेशन इंडिकेट करण्याचं काम ही पी वेव्ह करत असते. टर्न टू द नेक्स्ट पॉइंट, क्यूआरएस कॉम्प्लेक्स. It starts as slight downward deflection from baseline and continue as sharp, large upright wave and ends downward wave. काय याचा मीनिंग होतो की ही स्टार्ट झाली आहे डाऊनवर्ड डिरेक्शन. ठीक आहे, आणि कंटिन्यू झाली आहे परत एक शार्प इथे एज प्रेझेंट आहे. ठीक आहे, शार्प पॉइंट प्रेझेंट आहे, परत डाऊनवर्ड डिरेक्शनला डिफ्लेक्ट झाली आहे आणि परत समोर कंटिन्यू झाली आहे. म्हणून काय म्हटलंय, स्टार्ट्स एज स्लाइट डाऊनवर्ड, स्लाइटली डाऊनवर्ड गेली, परत वर शार्प पॉइंट मध्ये कंटिन्यू झाली आणि नंतर परत ती कुठे आली अँड एंड्स ऍज अ डाऊनवर्ड वेव्ह. ठीक आहे, म्हणून म्हटलंय आपण याला क्यूआरएस वेव्ह किंवा क्यूआरएस कॉम्प्लेक्स. ही काय रिप्रेझेंट करते, तर इट रिप्रेझेंट्स व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन. ठीक आहे, व्हेंट्रिकल्स चं जे डिपोलरायझेशन असतं किंवा व्हेंट्रिकल्स मधलं जे प्रॉपर वर्किंग आहे ते रिप्रेझेंट करण्याचं काम क्यूआरएस कॉम्प्लेक्स करते. देन लास्ट वन इज टी वेव्ह. ही सगळ्यात स्मॉल वेव्ह आहे. ठीक आहे,
वाईड अँड अपवर्ड, ही थोडीशी अरुंद वाईड आहे, ठीक आहे, आणि अपवर्ड डिरेक्शननीच ही वेव्ह जी आहे ती काय झाली आहे, एलिव्हेटेड झालेली आहे किंवा अपवर्ड डिरेक्शननीच ही जी वेव्ह आहे ती मूव्ह झालेली आहे. वाईल इट रिप्रेझेंट्स व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन, ती काय रिप्रेझेंट करते, व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन रिप्रेझेंट करण्याचं काम ती वेव्ह करते. तर असो देन नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं, हे होतं पी वेव्ह, क्यूआरएस कॉम्प्लेक्स आणि टी वेव्ह. जस्ट त्याची तुम्हाला फक्त पोझिशन सांगितली आहे, त्याच्यापेक्षा मोर तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये नाही दिली आहे, फक्त कशा प्रकारे त्याचं डिफ्लेक्शन झालंय ते इथे मेन्शन केलंय. Then it helps to diagnose abnormality in conducting pathway, enlargement of heart chambers, low blood supply, etc. मग ही जी डायग्राम आहे ती काय रिप्रेझेंट करते बाळांनो किंवा कशासाठी हेल्प करते, तर तुमच्या हार्ट मध्ये किंवा हार्टच्या कंडक्टिंग सिस्टीम मध्ये कुठल्या प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी आहे का, तुमचं एखादं चेंबर गरजेपेक्षा किंवा नॉर्मल पेक्षा जास्त एनलार्ज झाला आहे का, किंवा त्याची साईज वाढली आहे का, किंवा तुमच्या हार्ट मसल्सना, कार्डियक मसल्सना प्रॉपर ब्लड सप्लाय होतो आहे की नाही, याच्याबद्दलची सगळी जी माहिती आहे ती माहिती या एकट्या ग्राफवरनं काय केली जाऊ शकते, माहिती करून घेतली जाऊ शकते. ती आपल्याला फिजिशियन सांगतात, कारण आपण रीड करू शकत नाही किंवा आपल्याला त्याच्यामधली आपल्याला तो जो ग्राफ आहे तो रीड करण्याचं एवढं नॉलेज नसतं, फक्त हा नॉर्मल ईसीजी असतो हे आपल्याला एवढं दिलंय, पण कुठे फ्लक्च्युएशन असल्यामुळे कशामध्ये प्रॉब्लेम असू शकतो हे फिजिशियन्सच आपल्याला सांगू शकतात. म्हणून काय म्हटलंय, फिजिशियन कॅन फाइंड डिफेक्ट इन हार्ट बाय एक्झामिनिंग वेव्ह पॅटर्न. हा वेव्ह पॅटर्न ऑब्झर्व करून, एक्झामाइन करून फिजिशियन आपल्याला नक्की सांगू शकतो की आपल्या हार्टमध्ये कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. तर असो दॅट्स इट, हे होतं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. इफ तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर यू कॅन आस्क मी. एक छोटासा पॉइंट राहिलाय लिम्फॅटिक वेसल, तो मी सांगते, वेट. तर ओके, हा आहे लास्ट पॉइंट तुमच्या चॅप्टर मधला, दॅट इज लिम्फॅटिक सिस्टीम. इट कन्सिस्ट ऑफ लिम्फ, लिम्फॅटिक वेसल, सम ऑर्गन्स अँड टिश्यूज. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये कशा कशाचा समावेश असतो, लिम्फचा, लिम्फॅटिक वेसल्सचा. लिम्फॅटिक वेसल लाईक ब्लड आणि ब्लड वेसल, ब्लडला कॅरी करण्याचं काम ब्लड वेसल्स करतात, तसंच लिम्फला कॅरी करण्याचं काम लिम्फॅटिक वेसल्स करणार. काही ऑर्गन्स आणि टिश्यूज हे लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. लिम्फ मीन्स, मग आता लिम्फ म्हणजे काय, इट मीन्स क्लिअर वॉटर. लिम्फ म्हणजे कलरलेस फ्लुइड असतं, ज्याला तुम्ही क्लिअर वॉटर असं म्हणू शकता. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, हे एका प्रकारचं कनेक्टिव्ह किंवा दोन गोष्टींना जोडून ठेवण्याचं काम हे फ्लुइड करतं, म्हणून आपण यांना फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो. ऑलमोस्ट सिमिलर कंपोजिशन टू ब्लड एक्सेप्ट आरबीसीज, प्लेटलेट्स अँड सम प्रोटीन्स. याचं जे कंपोजिशन आहे लिम्फचं ते अगदी ब्लड सारखंच असतं, फक्त त्याच्यामध्ये आरबीसीज नसतात, रेड ब्लड सेल्स नसतात, प्लेटलेट्स नसतात आणि सम प्रोटीन्स, काही प्रोटीन्स नसतात की जे ब्लड मध्ये असतात, ठीक आहे. अदरवाईज बाकीचं जे कंपोजिशन आहे ते लिम्फचं आणि ब्लडचं सेम असतं. Then fluid from intercellular spaces of body tissue enters into lymphatic vessel. मग आपल्या अदर बॉडी टिश्यूज मधल्या ज्या इंटरसेल्युलर किंवा त्यांच्या मधल्या ज्या स्पेसेस असतात त्याच्यामधलं जे फ्लुइड आहे ते लिम्फॅटिक वेसल्स मध्ये एंटर होतं आणि मग लिम्फॅटिक वेसल मधून ते डिस्चार्ज केलं जातं आपल्या ब्लड वेसल मध्ये. असे काही गोष्टी किंवा असे काही कंपोनंट किंवा असं काही फ्लुइड जे असतात की जे डायरेक्ट ब्लड वेसल मध्ये एंटर होऊ शकत नाही, ते या लिम्फॅटिक वेसल्सच्या मदतीने ब्लड वेसल मध्ये एंटर होतात. मग कशाच्या मदतीने, तर थ्रू थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट. थोरॅसिक डक्ट आणि राईट लिम्फॅटिक डक्ट यांनाच आपण लिम्फॅटिक वेसल सुद्धा म्हणतो, की ज्या लिम्फॅटिक वेसल्सच्या मदतीने हे जे फ्लुइड आहे जे डायरेक्ट ब्लड वेसल मध्ये एंटर होऊ शकत नाही, ते या अशा लिम्फॅटिक वेसल्सच्या मदतीने आपल्या ब्लड वेसल मध्ये एंटर होतात आणि त्यांचे जे फंक्शनिंग आहेत ते प्रॉपरली कॅरीड आउट करत असतात. तर ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आज तुमचा चॅप्टर संपलाय, ह्याचे नोट्स मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेन. उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, कोणतं करायचंय ते मी तुम्हाला ग्रुपवर मेन्शन करते. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.